नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचा स्मरण करून पावन क्षेत्री माऊलीचा सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून प्रत्येक सोमवार विशेष वैभवाच्या पूजा श्रावण मास आपण करत आहोत। या व्यतिरिक्त श्रावण सोमवार आणि भानुवार या दिवशी भक्तांचं संख्या भरपूर या ठिकाणी येत असते। विशेष करून गेल्या सोमवारी जे आपण पूजा पाठ करून बाजूला सरकलो संपूर्ण माऊली इतकं आपलं वातावरण अशुद्ध झाला होता, शुद्ध करून टाकले। आज मी पुरा शुद्ध व्हायला पाहिजे होतं, तेवढा शुद्धी झालेले नाही, तेवढा भरपूर पाऊस पडले नाही। कारण व्यवस्थेमध्ये सर्व सौकर्य असून सुद्धा आपल्याला सुविधा करून देत नाही। हे जे बाजूला बांधतात ना शौचालय, त्याला 60 लाख रुपये खर्च गव्हर्नमेंट बांधून 3 वर्ष ते उघडायला तयार, आणि तिकडे एक 60 लाखाची अजून टॉयलेट केलेले तेही बंद आहे। आणि इथं पाणी नसल्यामुळं इथं बी बंद आहे। म्हणून मजबूरन सगळे लोक आपल्याला हे वाट्यावरती जाऊन घाण केल्यामुळं थोडा अवघड होते। काय म्हणावं आपण, आम्हाला येऊ वाटत नव्हतं तेवढं गली झालेली वाट म्हणत सांगायचं तात्पर्य, स्वच्छतासाठी प्रकृती आपल्याला साथ दिलं तर स्वच्छता होईल। साथ देणं जरुरी आहे। ठीक आहे, असो या वर्षी तर भरपूर आपल्याला पाणीचं उपलब्ध माऊलीचा आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे। तर त्या पाठीमागचा एकमेव उद्देश आहे, भक्तगण धावतो। आजकाल तर प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक क्षेत्रावरती अनेक भक्तगणांचं धार लागलेले आहे. पहिलं एवढं पाहायला मिळत नव्हतं. संख्या वाढण्याचं एकमेव कारण आहे, एकमेव कारण आहे वळवळ. काम वाढले संख्या. भक्तांच्या गर्दी, भक्तांच्या भक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये भयानक गर्दी. पूर्वी एवढं गर्दी नव्हतं. गर्दी का वाढलं, भक्ती का वाढले, काय कारण असेल? पहिले जेव्हा देणगी बी देत नव्हते लोक, देणगी बी वाढली. आता एक भक्त येऊन ते देणगी राहिले 5,000 रुपये देऊन गेला. अन्नदानामध्ये राहतो आहे का पुढे तर देऊन निघून गेली. म्हणजे देणाऱ्यांच्या संख्या बी काही कमी नाही, प्रवचन ऐकणाऱ्यांचा बी संख्या भरपूर आहे, काही कमी नाही. 2-2 लाख 3-3 लाख पब्लिक प्रवचन ऐकण्यासाठी. एवढं पब्लिक कुठं बसत होते? प्रवचन कसं काय वाढले? देवाच्या ठिकाणी गर्दी का वाढली? भक्ती कसं काय वाढली? शोध लावा. भक्ती वाढण्याचं एकमेव कारण आहे दुःख वाढले. लक्षात आलं का? भयानक दुःखी आहे. सुविधा भरपूर आहे. पहिला एवढ्या सुविधा नव्हते, सुविधा एवढ्या नव्हते. बघा करंट गेल्याबरोबर करंटची व्यवस्था, इथं माऊलीचं कृपा आहे. स्वामी म्हणत होते औरंगाबादचे, आपण आम्हाला एक मच्छर चावलं नाही बघा. रूम तर मध्ये झोपलेले नाही आम्ही, ना पंखा आहे नाही काय आहे, आरामशीर या हॉल मध्ये झोपी गेलो. खरोखर बघा तुम्ही समुद्र वगैरे तिकडे इतकी बघा भयानक मच्छर आहे. एवढं नाही, तुम्ही इथंच त्या परिसरामध्ये तुम्ही जावा, तुम्हाला मच्छर पाहायला मिळते. परंतु माऊली आम्हाला एवढं मच्छरदाणी टाकून दिलेले. आमच्या या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना त्रास होऊ नये. कुठेही उघडं पडलं तर काय टेन्शन. हे कारण म्हणजे धावा का येतो, आठवण का येते? दुःखाच्या पोटीच आपल्याला आठवण जास्त येते, सुखाच्या पोटी आठवण येत नाही. म्हणून दुःख वाढल्यामुळं धावपळ चालू आहे. मग हे दुःखाचं निरसन तुम्ही संसारात करायला पाहिजे होतं ना. या दुःखाचा इलाज संसारात तुम्हाला करायला पाहिजे होतं. त्याचा औषध बी नाही, त्याचा इलाज बी नाही. कोरोनाचा कसा तरी इलाज केले, बेमारीचा इलाज तर काहीतरी करता येते. मनाला लागलेले दुःख, मनाला लागलेले वेदना, मनाला लागलेले चिंता कसं दूर करावं?
आता दवाखान्यामध्ये गेल्यानंतर झोपीचे गोळी देऊ लागते, तात्पुरतं तुम्हाला झोपीपर्यंत समाधान, उठले की अजून सुटलं, अजून कुठं समाधान मिळणार. म्हणून दुःख निवारण करण्याचा म्हणजे शारीरिक दुःख नाही, मानसिक दुःख, आत्मिक दुःख, ताप म्हटलेले तर आदि दैविक ताप, अध्यात्मक ताप, अजून एक ताप आहे आदि भौतिक ताप, आदि भौतिक ताप ऐकू ताप, किती ताप, ताप सांबजे नमः पार्वती हर हर महादेव. संत शिरोमणी ब्रह्मस्वामी हे कोणता ताप आहे? आदि भौतिक ताप, जाणे येणे परिसरे होणे सगळं हे भौतिक ताप. बसा हे बंद असलं तर बरोबर. पण लोड घेऊलंय थोडी जास्त, लोड येऊलंय थोडी जास्त लाईटचा. बंद ठेवा, हे जनरेटर बंद ठेवा, मला हे आवाज हो का बंद ठेवा, म्हणजे चार्जिंग जनरेटर बंद ठेवा. ते जनरेटर तिकडे येऊन जावं, अजून ह्याच्यामध्ये बरोबर बंद ठेवा. अजून आवाज सुरू झाला नाही, तुम्हाला जायचंय, शांत आहे ना, बेचैनी नको. इथं कोणीतरी बेचैनीचा माणूस बसला तरी सुद्धा मला बेचैनी होते, तळमळ, चित्त एकदम शांत पाहिजे. सांगणाऱ्यांचे आणि ऐकणाऱ्यांचे दोघांचा चित्त समाधान असेल, चित्त समाधान असेल तर आपल्याला शांती मिळते. म्हणून वचनोपदेशवनो आलिसिदागळे अहुदु नवರಿಗೆ मुक्ती. चित्त शांत कुठं होते? चित्त शुद्ध होणं वेगळं, चित्त शांत होणं वेगळं. तुम्ही जनरेटर चालू शकत नाही, आले तेव्हा येईल आपल्या फक्त हे जनरेटर फक्त पाणी कमी पडलं तेव्हा थोडासा मोटर जवळ बसून घेऊ, थोडा आवाज. किती शांत आहे वातावरण. या वातावरणामध्ये
एक आवाज ओम 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 ओम. संसार सेटिंग मध्ये सगळं संपून चालले. सेटिंग करण्यामध्ये ताळमेळ लावण्यामध्ये संसार खतम. म्हातारं होऊन गेले परंतु काही सेटिंग बी झालं आणि फिटिंग बी झालं. अधुरा राहून जातात. जाणारा माणूस म्हणतो काम पूर्ण झालेले नाही. एकमेव संत मनमत माऊली माझा काम पूर्ण झालेले आहे म्हटलेले माऊली. माझं काम पूर्ण झालं आता काही शिल्लक राहिलेले नाही. आलं का लक्षात? म्हणून एकांतवास का करत होते? जंगलमध्ये कशाला जाऊन राहत होते सगळे संत मुनी योगी साधक लोक? फक्त गुरु आणि शिष्य दोघांचं मन त्या ठिकाणी मिसळायला पाहिजे. दोघांचं चित्त एकाग्रत रूपानं एक व्हायला पाहिजे. तुम्ही चित्त लावून ऐकलं, चित्त लावून पाहिलं तर तत्क्षणी त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करता येईल. नंतर ते बघून येऊ की या शिवराजी या नंतर करू ते. आता आहे ना मुक्काम 2 दिवस आहे. या आता पुढचं बघून येऊ ते काय. तर सगळे मिळते आम्हाला, सगळ्या गोष्टी मिळते परंतु अनमोल वचन तुम्हाला मिळू शकत नाही. एवढा गडबडमध्ये तयारी होते. हे गाव आहे माहितीये का? लाईट आलं लाईट गेलं कळावं परंतु जनरेटर चालू असताना लाईट आलेली माहिती होत नव्हती. त्यांनी इथं आणून सोडले. बघ आता लाईट गेलं तर मी जनरेटर चालू करायचं नाही. डिस्कंटिन्यू होते. जे आम्ही लिंक लावलो होतो लिंक तुटून जाते. लिंक तुटले की सेटिंग बिघडून जाते. काय सांगत होतं तुम्हाला? हे शुद्ध वातावरण. एक आवाज ऐकतोय तुम्ही शांत आहे. काय रातकिड्याची रात्री अंधार असं कथा सांगेल बघा. अशी चिरकत होती, असा आवाज येत होती. अंधार पडला होता. एक एक पाऊल उडी ठेवत होते. आवाज ऐकत होते तो पावलाची आणि ते आवाज बघून बाण सोडलं त्याचं खतम. थोडं तीक्ष्ण राहावं लागते. ते हौस बारडावर जे असतात ना सगळीकडे कान देऊन त्याला थांबावं लागतं. कधी येऊन काय करतात काय सांगते तेवढं जागृत करतात. तसा आमचा चित्त वृत्ती जी आहे ना वृत्ती पालटोने जाये चित्त समाधान होई. वृत्ती पालटोने जाये चित्त समाधान होई. और रोज उठा म्हणतो हाँ मग चालू आहे. और उठा का दान म्हणजे प्रवचन खतम होतं. वृत्ती पालटून जाये चित्त समाधान होईल. अनेक वृत्तीच्या भानगडीमध्ये हे जीव जडून बसलेले आहेत, आपडून बसलेले आहेत. अनेक वृत्ती, शब्द मनोवृत्ती, एक मनोवृत्ती वृत्ती
वृत्तीचा व्यवहार थांबल्याशिवाय चित्त समाधान होत नाही. आणि हे चित्त समाधानासाठी काही सुविधा आहेत, परंतु चित्त शांत होण्यासाठी एक प्रकारची सुविधा आहे. चित्ताच्या शुद्धीसाठी शिवपूजा सांगितली, चित्ताच्या शुद्धीसाठी भजन सांगितलं, नामस्मरण सांगितलं. परंतु चित्त शांत झाला असेल, तृप्त होत नाही. आदिसिदागळे अभूत नररिगे मुक्ती. मुक्ती म्हणजे काय आहे? क्लिअर, शांत, काही टेन्शन नाही, काही प्रॉब्लेम नाही, काही बेचैनी नाही, काही तळमळ नाही. त्याला म्हणतात मुक्ती. मुक्त झालो बघा महाराज. अक्षता घालून टाकलो, मुक्त झालो. एकदा अक्षता डोक्यावर पडायचं होतं, बेफिकर. म्हणतो अक्षता पडल्यावरच सुरुवात होते. त्याला म्हणजे अक्षता घातला का बेफिकर, फिकर नाही, फिकर सुरू होते. त्याला सुरू व्हायचं काय म्हणतात? मुक्त झालो. एकदा उरकून टाकले की संपला. काय काय लोक म्हणतात घराचं बांधकाम एक होता, घराचं बांधकाम होऊन गेलं, संपलं. घराचा बांधकाम झाल्यानंतर भानगडी अनेक सुरुवात होती. आम्हाला वाटलं होतं एवढा हाल केला, एवढा रूम केला, आरामशीर लोकांना राहता येते असं तसं म्हणून आम्ही विचार केले होते. एवढा रूम झाला तरी टेन्शन वाढत. खालच्या रूम झाले, अजून वृत्ती, अजून वृत्ती, अजून वृत्ती. तेवढाच नाही, आता औरंगाबादहून जनरेटर आणावं लागला. जोड लावण्यामध्ये यंड नाही, त्याला खंड नाही, त्याला यंड नाही. म्हणून पुरेपुरी हा संसार म्हणून म्हटले का अभंग, पुरेपुरी हा संसार जोड लावून लावून परेशान. म्हणून मुक्ती कधी काहीच करायचं नाही. मुक्त झालं. सगळं व्यवहार असलं तरी सुद्धा त्याला अटॅचमेंट न राहता राहणे, याला मुक्ती आहे. तेवढं साधन करणं अवघड आहे. परंतु काय उपाय सांगितलं इथं? मन्मथ स्वामीला येण्याचं एकमेव कारण तुम्हाला मी सांगितलं. या ठिकाणी भक्ती वाढण्याचं कारण म्हणजे दुःख वाढलं. त्या दुःखामध्ये अनेक प्रकारच्या साधना सांगितले. परंतु या दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळवून घ्यायचा असेल तर दुःखाचा पर्याय शब्द काय आहे? सुख. सुख आणि दुःख. काय पाहिजे? सुख पाहिजे, दुःख पाहिजे. सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हणूनच सगळ्या गोष्टी केलो आतापर्यंत. लक्षात आलं का? मेन मुद्द्याला येतो. सगळ्यांना काय पाहिजे? सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हणूनच आपण या ठिकाणी फसलेली आहोत. माय सुख पाहिजे म्हणूनच आपण सगळे फसलेले आहोत. कशामध्ये? संसारात फसून पडलो. संसारात फसून पडण्याचा एकमेव कारण आहे वर्ण चुकला असेल
आम्ही समजून घेतलो होतो त्या ठिकाणी सुख मिळेल म्हणून. सुख मिळेल म्हणूनच संसार आहे. सुख मिळते म्हणूनच सती करून घेतलो, पती करून घेतलो. सुख मिळेल म्हणून पैसा जमा केलो. सुख मिळेल म्हणून घर बांधलो. सुख मिळेल म्हणून मनस्वामीचं वारी करून मुलगा झाले. सुख मिळेल म्हणून ना, ठीक आहे. मुलगा झाल्यावर तर सुख मिळालं का? सुखासाठी प्रत्येक गोष्टी आम्ही करत आलेल्या आहोत हे लक्षात घ्या. सुखासाठी सांबजेन पार्वती हर हर महादेव. फार छान अभंग निवडलेले. सर्व अभंग छानच राहतात, परंतु आम्हाला काही टचिंग होण्यासारखा राहतात. काही आपलं वर जाऊ शकते. अवस्था, त्यांच्या परिपूर्ण अवस्था असलेल्या व्यक्तींच्या अभंग वेगळं असते, परंतु या भानगडीमध्ये पडलेले लोकांच्या अभंग एक प्रकारचे वेगळं असतात. त्या प्रकारे आतापर्यंत आमचं प्रवचन होऊन जात होतं. तुम्ही वरी येईल म्हणून थोडं थोडं वेगळंच घेऊन बसलो की आपण ते तुमच्यासाठी एवढं ऐकण्यात आलं. त्यांना सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करू लागलो ह्यासाठी तुम्हाला बोलत होतो. संसारामध्ये जे जे काही गोष्टी आपण करत आहोत कशासाठी करतो? सुखासाठीच करतो. दुःखासाठी कोणीच करत नाही. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुख दिले का? बघा, बायको सुखासाठी, लेकरं सुखासाठी, पैसा सुखासाठी, व्यवहार सुखासाठी, घर सुखासाठी, जनरेटर सुखासाठी, लाईट सुखासाठी, पंखा सुखासाठी, सगळं रूम सुखासाठी, पलंग सुखासाठी, गादी सुखासाठी, एसी सुखासाठी, अजून काय त्याच्यामध्ये गीझर सुखासाठी, पाणी सुखासाठी, ते सगळं सुखासाठीच आहे. तरी सुद्धा आपल्याला अपूर्ण का वाटते? सुखी झालो असं का वाटत नाही? काय कारण असेल? एकमेव कारण आहे. ज्या ठिकाणी सुख नाही त्या ठिकाणी आपण सुख समजून घेतलो. वर्म चुकला, सुख समजून घेतलं म्हणून आम्ही हे सगळ्या गोष्टी मिळाल्या तरी सुद्धा त्यांना समाधान नाही. मला सांगा, अनेक उदाहरणं आपण पाहिलेले आहोत. तुम्हाला दृश्य तुम्हाला पाहायला मिळते, कथामध्ये ऐकायला मिळते. एवढा श्रीमंत व्यक्ती या जगामध्ये, या विश्वामध्ये श्रीमंत व्यक्ती एक व्यक्ती होता एका काळामध्ये. तो व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे? लंकेश्वर, सुवर्ण लंका. तर त्यांच्या असा आदेश होतो, नवग्रह त्यांच्या हाताखाली खेळत होते, पंचतत्व त्यांच्या अधीन होते. आता तुमचे बी आधीन असतो सुद्धा तो पराधीन नाही. आता बी आहे रावण राज्य. ज्यावेळी रावण होतो त्यावेळेला पंखा वगैरे असं बटन पिटन काहीच नव्हते, परंतु त्यांनी आर्डर देतो तवाराला, वायुदेवता ए वारा टाक मारायचं. वारा टाकत होते.
वायूला आरण देत होते, वाऱ्याला, पावसाला आरण देत. सगळ्या देवी देवता त्यांच्या आधीन होते. स्वर्णलंका, त्याची बिल्डिंग आहे ना, असं नाही, पुरा लंकाच सुवर्णाचा, सोन्याचा लंका. आणि त्यांच्या आदेश पालन करणारे अनेक त्यांनी बहुमान ठेवले होते. कुठल्या तरी वस्तू या ठिकाणी कमी आहे म्हटलं तर त्याला बहुमान ठेवले होते, हे तुमच्याकडे कमी आहे. परंतु तेवढा श्रीमंत माणूस, तेवढा गडगंज संपत्त असलेले, तेवढा मोठा अधिकार असलेले लंकेश्वरला बिलकुल झोप नव्हते. तो आरामशीर झोपत नव्हता. सीता जोपर्यंत माझा सोबत माझ्यासारखा होत नाही तोपर्यंत मला चैन नाही. असार संसार शिवनाम सार तया माझ्या. म्हणून कितीही श्रीमंत झालं तरी सुद्धा समाधान नाही. अशा प्रकारे श्रीमंत लोक आम्हाला पाहायला मिळतात, तरी सुद्धा त्यांना आनंदपूर्वक झोप नाही. कारण शुक शोधून 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 पळून 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 थकले. थकून कुठे गेले? माऊलीकडे गेले. गुरुराज माऊली, आता तुमच्याशिवाय काही गत्यंतर नाही. तुझ्या पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. माऊली जवळ गेल्यानंतर पाप उभे गेलं, ताप उभे गेलं, दरिद्री बी गेले. हे तीनों उपलब्ध करून घेण्यासाठी 3 ठिकाणी जावं लागते. पाप धुवून घेण्यासाठी गंगाला जातात. गंगा पापम शशी तापम. थंड समाधान पाहिजे असेल तर काल झाले की परवा दिवशी झाले पौर्णिमा, त्या पूर्ण चंद्राच्या खाली जाऊन बसा, थंडगार समाधान. पाप बी गेलं. पाप कुठे गेलं? गंगेत गेलं पाप. आपल्याला वाटते तसं, चमडा धुतलं तर काय पाप जाणार आहे का? परंतु समाधान मानून घेतो. गंगेत बुडलो, किती पाप करून आलो होतो, सगळं धुवून गेले म्हणून समाधान करून घेतो. पाप कुठे गेले? गंगेत गेले. ताप कुठे गेले? चंद्रात गेले. आता शिल्लक राहिले दरिद्री. दरिद्रतना. दरिद्री जाण्यासाठी कल्पतरू जवळ जावं लागते. कामधेनु कल्पवृक्ष. कल्पवृक्षाच्या जवळ गेल्यानंतर तुमच्या मनोकामना तो पूर्ण करते, तुमचं दरिद्री दूर करते. आम्हाला 3 ठिकाणी जाण्यावाळे हे सगळं भानगडी करण्यापेक्षा सुविधा सांगितले. एकमेव असा हा ठिकाण आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर पाप बी जाते, ताप बी जाते आणि दरिद्री बी जाते. तुम्हाला वाटते का आता आम्ही भिकारी आहोत म्हणून तर बसत? तुम्हाला वाटते का आता भयानक ताप आहे, भयानक ताप आहे, भयानक बेचैनी असं वाटलं आहे कोणाला? धडधड धडधड घाबरी घाबरी बेचैनी बेचैनी. घरला गेल्यानंतर होईल धडधड घाबरी बेचैनी, किरकिरी म्हणून. तर त्या ठिकाणी इथं तुमच्या पाप गेलं. जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत धडधड आहे.
पापा नसल्यावर धडधड कुठं येणार आहे? ताप भी नाही, पाप भी नाही, दरिद्री भी नाही, आम्ही भिकारी भी नाही, या ठिकाणी श्रीमंत भी नाही, एकदम न्यूट्रल मध्ये आहोत. त्या चेंजर मध्ये एक न्यूट्रल बी ठेवले आमच्या शिवराज. वरी बी नको, खाली बी न्यूट्रल. खतम. न करंट, न येणं, न जाणं, एकदम रिलीफ, न्यूट्रल. तसं घेर गाडीमध्ये बी न्यूट्रल राहते, न्यूट्रल घालून बसतो. तसं न्यूट्रल 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 मध्ये न्यूट्रल म्हणजे न्यूट्रल म्हणजे शांत. या गाडीला बी न्यूट्रल करावं लागते कवा कवा. घेर मध्ये पडते ना, स्पीड भारी चालते एकदा एकदा पण स्लोली होऊन जाते. काल आमच्या करंट सारखा एकदा आला तर 500 550 करंट या ठिकाणी गेले की 50 40 50 40 खाली. एक टेस्ट केले शिवराची असं दोनकडे घालून. मी म्हटलं हे कसं असं झाल्यामुळे आपण सगळं लाईट गेले, तुमचं फोकस जळून गेले, ते साऊंड बॉक्स जळून गेले, 4-5 पंखा जळून गेले. कशामुळे? वर खाली वर खाली वर खाली वर खाली. इथं आल्यावर न्यूट्रल, इथं येऊन बसला ना, इथं मंडपासमोर न्यूट्रल. तिकडी बी नाही, इकडी बी नाही, एकदम सेंटर मध्ये. बघा, वरी बी नाही, खाली बी नाही, सेंटर मध्ये बसलो. सेंटर मध्ये बसलो, वर बसलो, सेंटर मध्ये बसलो. ठीक आहे, आता आपण थोडं वळू, कारण लांब लांब जायचं सगळ्यांना काही काही भक्तांना. तरी सुद्धा आज विशेष करून अप्पाजी स्वामीजी, मी औरंगाबादला गेलो होतो. विजयानंद स्वामीजी, सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात विजय 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 होत चालले आहेत. परंतु या लहान वयामध्ये महान कार्य अप्पाजी त्या ठिकाणी केलेले आहे. तर ते कार्य करत असताना आमचं आणि त्यांच्या गाठ पडलं. योगा आम्ही घरी गेलो. तो भोळा शंकर असल्यासारखा आहे तो व्यक्ती. तर तेवढंच आपल्याला सकाश देत असतात. कुठलं काम कसं करायला पाहिजे त्यांच्याजवळ त्यांचे टेक्निक, त्याच्या अनुसार त्यांचे कार्य चालत राहतात. तर अटॅचमेंट त्यांच्या झाल्यानंतर एक वेळ त्यांनी मला भेटायला आले. मी अनेक वेळ त्यांच्या मागे लागलो. लक्षात आलं का? तरी तेवढा भागदौड जीवनात तमलोर पर्यंत येऊन एक मोठा कार्य त्यांच्या हाती आम्ही दिलेले आहोत. तर ते कार्य औरंगाबादला चालू आहे. आम्ही बी आर्थिक कमजोर आमच्याजवळ असल्या कारणानं थोडं आम्ही बी स्लोली चालले गाडी. तरी होईल. एकदा संकल्प केल्यानंतर काही पूर्ण माऊली त्या ठिकाणी करणार आहे. संकल्प कधीही अधुरा जाणार नाही. असं तर आपल्या अटॅचमेंट असल्या कारणानं या ठिकाणी आज एवढा परिवारांना त्या ठिकाणी घेऊन आले. तेवढंच नाही, या ठिकाणी येणाऱ्या अनेक भक्तांना प्रसादाचा व्यवस्था अप्पाजी माझ्याकडून त्या सोमवारच्या दिवशी प्रसादाचा व्यवस्था आम्ही करणार असं म्हणून ते म्हटले. मी शोधत होतो. सकाळी मी सांगितलं सोमवार मोठा कार्य आहे, कोणाला देऊ, पब्लिक जास्त येतात, हे वरच्या कोण उचलून घेतील असं म्हणून मी विचार करत होतो. परंतु आमचा विचार मन्मथ माऊली ऐकले आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी आम्हाला सांगितले अप्पा सोमवारचा दिवस आमचा महाप्रसाद. कोणाकडून कोण कधी काय करून घेतात मन्मथ माऊली काही सांगता येत नाही. कारण एवढा शिवभक्तांचा सेवा लाभणं म्हणजे काही कमी गोष्टी नाही. त्याला म्हणतात सहज मिला तो दूध समान. मी काही त्यांना मागितले नाही की ते तुम्ही एवढा प्रसादाची व्यवस्था करा, या ठिकाणी पब्लिक येतात असं. आतापर्यंत
कोणाला काही म्हटलेले नाही. हे इथं येणारे जे भक्त आहेत ना, मन्मथ माऊली त्यांच्या मनात शिरून या ठिकाणी येऊन सेवा करतात. हे फार मोठा विचार करायची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता शिवराजला मी काय म्हटले, ते येतात दरवर्षी येऊन या ठिकाणी प्रसादाच्या व्यवस्थेसाठी काही ना काही अर्पण करतात. अजून काही काही भक्त येऊन त्यांच्या दिनी या ठिकाणी अर्पण करतात. याला म्हणतात सहज मिला तो दूध समान, मांग लिया तो पानी समान. विजयानंद जी आपको देना ही पड़ेगा, नहीं जमता ऐसा बोल के बोला समझो रक्त समान. असं करायचंय, मग काय करणार असं म्हटलं तर पाणी समान. आपा मलाच जर या ठिकाणी सेवा करायची म्हणून तुमच्याकडून एखादी या ठिकाणी शब्द आला तर ते दुधा समान. क्षीर त्याला दुधा समान. म्हणून इकडे धावा घेणे, त्या ठिकाणी आम्ही प्रवेश करतो. या ठिकाणी 4 ओळीमध्ये आपला अभंग आहे, अभंगाचं निरसन करू. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत अभंगानुसार मी आलेले आहेत, अभंगाला सोडून मी आलेले नाही, तरी आता या ठिकाणी सुरुवात. सुख देईल शंकरा, करा पूजन लवकर. सुख देईल शंकरा. सुखासाठी किती तळमळतो म्हणा, तळमळ ना सुखासाठी. संसारात तिकडे ठोकर खाऊन कितीतरी सहारा घेतो, कितीतरी व्यसनाधीन होतो, कितीतरी सहारा घेऊन शांती करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला अशांती वाढत जाणार आहे. परंतु तुमच्या जीवनामध्ये कधीही शांती मिळणार नाही. आपण संपून जाईल, परंतु शांती कधीच मिळणार नाही. कोण देणार सुख? ना बायको देते, ना लेकरं देते, का पैसा देते, काही काय देते? कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच. या मिथ्याचा मागे लागल्यानंतर सुख कधी मिळणार आहे? परंतु सुख तुम्हाला पाहिजे असेल, उपाय सांगितले माऊली लक्ष्मण महाराजजी. अनुभवी संत काय म्हणतात? अरे बाळ तुला सुख देईल शंकरा, शंकराशिवाय तुला सुख मिळणार नाही. परंतु काय करावं लागते? शंकर सुख देतो, परंतु करावं काय लागते? तर सकाळी संपूर्ण स्वामी परिवार, अनेक भाविक भक्त माझ्या समोर बसून काय केले? शिवांची आराधना, शिवपूजा या ठिकाणी केलेली, शंकराचा पूजा केलेली आहे. म्हणून पुढचं वैवी काय आहे? करा पूजन लवकर. लवकर कसं काय सांगितले? लवकर कसं सांगितले? आम्ही काय करतो? बघू, करू, उद्या करू, परवाच्या दिवशी करू, अजून 1 महिन्याच्या नंतर करू. आता लहान असताना दीक्षा घ्या म्हटलं, आपण हो दे की आपण अजून लहान घेतो, अजून थोडं मोठं, आता अजून थोडं हो दे, आता लग्न तर हो दे, लेकरं तर हो दे. लेकरं झाले, सगळं झाल्यावर आता बेमार पडल्यावर तो येतो, आपण दीक्षा घ्यावं. हल्ल होगी ಬೆನ್ನು ಬಾಗಿ ಅನ್ಯರಿಗೆ ಹಂಗಾಗದ ಮುನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯ ನೂರಿ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ ಮೃತ್ಯು ಮುಟ್ಟದ ಮುನ್ನ ಮುಟ್ಟಿ ಪೂಜಿಸು ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. म्हणून लवकर करा, लवकर. एका महाराज आले म्हणे भिक्षा मागण्यासाठी. महाराज छोटे होते. छोटे असताना भवती भिक्षां देही हाक मारला. तो आला होता किती वाजता? दुपारी 12-12:30 वाजता आला. कशाला? भिक्षा मागायला. हाक मारला, भवती भिक्षां देही. तिकडून हाक मारले एक माय. कोण?
ईश्वयोगी है या आली सून बाहेर येऊन ते महाराजाला सांगितलं, महाराज एवढं लवकर यायचं राहते की हो, एवढं लवकर यायचं राहते. किती वाजता आलं ते? 12 वाजता, 12 साडेबारा वाजता. आणि ढाळजावर बसले होते सासरा. तो ऐकत होता की काय काय बोलले म्हणून. एवढं लवकर कसं काय यायचं असते? वेळ भेटला म्हणून आलो लवकर, वेळ भेटला म्हणून लवकर आलो. बरं माय, त्यांनी प्रश्न केला, तुमचं वय काय आहे, तुमचं उमर काय? म्हणलं, महाराजजी माझं बी वय फार कमी आहे. किती आहे वय? आता 7-8 वर्ष चाललं असं माझं वय. किती वर्ष? 8 वर्ष. बाई किती वर्षाची होती? 30-35 उमरची होती. 8 वर्षाची. ठीक आहे. काय तुमच्याजवळ वाढायला? वाढायला आहे, परंतु सगळं विटलेले अन्ने, विटलेले अन्ने. तर त्यावेळेस तो सासरा विचार करत होता, आता स्वयंपाक केली, गरम गरम रोटी आहे, गरम गरम भाजी आहे, भात आहे, तरी सुद्धा विटलेले अन्न का म्हणते हे? आणि येड्यासारखा 8 वर म्हणून सांगलेले 8 वय म्हणतात. आणि त्या महाराजाला म्हणते एवढं लवकर कसं, दोघांचं डोकं बिघडले का असं म्हणून ते वाटत होतं त्याला. तरी सुद्धा गप्प बसून ऐकत होतं. ठीक आहे, तुझं वय एवढं असलं तर तुझा नवऱ्याचं वय किती आहे? हे नवऱ्याचं वय आता 4 वर्षाचं बघ. त्या बाईचं वय किती? 8 वर्ष. नवऱ्याचं वय किती? 4. आता ते कान लावून ऐकत होता तो. अजून काय काय म्हणते ना बघू तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या नवऱ्याचा 4, तुमच्या 8, तुमचं सासूबाईचं किती वय? सासूबाईचं वय आता बघा 1 वर्ष किंवा 2 वर्ष असेल. आता बारी कोणाचा येतात? सासऱ्याचा. ठीक आहे, माझ्या सगळ्या गोष्टी झालं. आता तुमचं सासऱ्याचे वय काय? ते अजून पायदाच झाला नाही, जन्मच घेतला नाही. त्यावेळेस त्याला एवढा राग आला, भार आलाय, काय अक्कल आहे की तुला? तुला काय कळते की? कोण शिकविली एवढं खोडं बोलायचं? असं म्हणून विचार केला. तर त्यावेळेस तुला काही विटलेले अन्न नाही घरामध्ये, आणि तुझ्या नवऱ्याचं वय 4 आहे आणि तुझं वय 8 आहे. मी जन्मच घेतला नाही. मी इथं खडी उभा ना तुझ्या समोर, जन्मच घेतला नाही. त्यावेळेस तिने सांगू लागले. अर्थ कळाला का सगळं? कळालं? माय कळाले का अर्थ? सांगू तुला, तुम्हाला एकट्याला कळालं, बाकीच्या लोकांना कळालं. ते ऐकले काय ना? तर हे बी काही काही वेळेला मी बोललेले, तरी सुद्धा तुमच्या लक्षात यावं म्हणून प्रसंगानुसार या ठिकाणी बोलतो. एवढा लवकर कस काय आलात महाराज म्हणून म्हटल्यानंतर त्याचा अर्थ हे आहे, एवढा लवकर म्हटलं तर वय 8, 9, 10 वर्षाच्या वयामध्ये एवढा लवकर कस काय आला तर तुला संन्यासी होऊन म्हणून मी बोलायचं ते अर्थ होतं म्हणून म्हटलं. लवकर म्हणजे सकाळी सकाळी नाही, दुपारी दुपारी नाही, संध्याकाळी बी नाही. लवकर येण्याचा कारण म्हणजे गुरुमाऊली 7-8 वयामध्ये तुम्हाला सगळं संसार भानगडी करायचंय, बायको करून घ्यायचंय, हे सगळं संसार उभा करायचे. अशा अवस्थामध्ये सगळं सोडून देऊन एवढं लवकर तुम्ही या ठिकाणी पाऊल ठेवलात असं म्हटलं. त्यावेळेस काय म्हटलं? वेळ भेटले म्हणून लवकर आलं. दुसरं ठीक आहे, दुसरं तुझं वय 8 कसं काय? माझा वय 8 राहण्याचं एकमेव कारण दरवर्षी गुरु महाराज तुमच्या घरी येतात,
दरवर्ष मार्गदर्शन करतात. दीक्षा घ्या, मोक्ष तुम्हाला मिळते, नाहीतर तुम्हाला मोक्ष मिळत नाही असं म्हणून गुरुमाऊली तुम्हाला सांगत राहतात. परंतु मी लग्नाच्या नंतर माझं हिंमत झालेले नाही, तरी सुद्धा लग्नाच्या 4-5 वर्षाच्या नंतर मी हिंमत करून मी दीक्षा घेतलो. दीक्षा घेतल्यानंतर माझा पूजा पाठ करा, पूजन लवकर लवकर म्हणजे हे, तर हे मला पूजा करण्याची संधी मिळाली. तदनंतर माझा वय 8 वर्षाच्या वेळेला 8 वर्षापूर्वी दीक्षा घेतल्यामुळे माझं वय किती झाले? 8 वर्ष झाले. खरा जन्म मी गुरुमाऊलीचा हस्तातून मी पैदा झालो. आईच्या उदरातून जन्म घेतलेले दिवस पकडता येत नाही. गुरुच्या हस्तातून जन्म घ्यावा लागते. ಹುಟ್ಟಿದೆನು ಗುರುವಿನ ಹಸ್ತದೊಳಗೆ ಬೆಳೆದೆನು असंख्यात गणांगोळगे. कुठं जन्म घेतलो म्हणजे अक्कमादेवी गुरुच्या हातामधून माझा जन्म झालेला आहे. मग नवऱ्याला सांगून 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 4 वर्ष त्याच्या मागे लागून नंतर दीक्षा द्यायला लावलो. म्हणून माझ्यापेक्षा छोटा माझा नवरा. मग सासू आमचं दोघांचं समाधान, शांती, प्रसन्नता, आमच्या पूजा पाठ बघून सासूबाईला वाटलं एवढं समाधानी राहतात. तर आम्ही विचार केला कसं काय एवढं समाधान. करा पूजन लवकर. आम्ही शंकराचा पूजा करतो, त्यासाठी सुख आम्हाला मिळत राहते, त्यासाठी आम्ही समाधान आहोत. त्यानंतर सासूमाय 2 वर्षाच्या नंतर घेतल्यामुळं आमच्यापेक्षा त्यांनी 2 वर्ष कमी, म्हणजे त्याला 2 वर्षाच्या पूर्वी घेतल्यामुळं ते 2 वर्ष. मामाश्री आम्ही तुम्हाला किती बी बोललो होतो, परंतु तुम्ही दीक्षा घ्यायला तयार नाही म्हणून, तुम्ही अजून फायदा झाला नाही म्हणून आम्ही म्हणतो. आता जन्म घ्यायचा न घ्यायचा तुम्हीच विचार करा. कोण कोणाचा जन्म झाला नाही, आता दीक्षा घेऊन लवकरात लवकर तुमच्या डिलिव्हरी करून टाकतात. ठीक आहे. करा पूजन लवकर. नाही देहाचा भरोसा. उद्या करतो, परवा दिवशी करतो म्हटलं तर कोण दिवस येईल केसरा नाही देहाचे भरोसा. तर नाही देहाचा भरोसा, कोण दिवसा येईल कैसा पुढचा तो आहे. कस काय लवकर करा, देहाचा भरोसा नाही. अरे खानाच ते बोलली किंवा मला, अरे असं कसं झालं, अचानक आलं, अचानक गेले बघा, अचानक कस काय गेले, काय आमचा हाताला काय. सूत्र दोरी तुझा हाती, आम्ही बाहुल्याची जाती. हे श्वास कवर उठून जाते ना, काही सांगता येत नाही. वसंतराव गेले, वसंतराव चव्हाण. हा बघा, आज वसंतराव चव्हाणजी देह सोडले. किती त्यांनी प्रचार केले, कितीतरी त्यांनी पळापळी केली त्या बेमारीच्या वेळेमध्ये, तरी आज खवली असं वाटते की नाही तुम्हाला? कसं काय असं घेत, असं झालं का? तर तसंच होणार आहे. कोणी जवळचे असतात, कोणी जवळचे असतात. अरे चुचू म्हणणारे, तुला मी एक दिवस चुचू हो द्यावं लागेल. तुझ्यासाठी कोणीतरी एक दिवस चुचू म्हणणारच आहे. अरे अरे म्हणणार आहे. अवघड आहे. नाही देहाचे भरोसा, नाही देहाचे कोण दिवसा येईल. दिवस कसा आहे, कोरोना येते म्हणून कोणाला माहिती, कोण दिवस कोरोना येते म्हणून कोणाला कळालं असलं तर सावधान राहत होते. पहिली वॅक्सिन तयार करून ठेवत होते. हे पत्ता नाही. भविष्यकाळ म्हणतात, भविष्यकाळाला कसं काय माहिती नव्हतं हे कोरोना येते म्हणून. सांगायला पाहिजे होतं 4-5 वर्षापूर्वी मोदीला, मोदी साहेब असा खतरनाक बिमारी येणार आहे, तुम्ही संशोधन करून ठेवा असं म्हणून म्हणायला पाहिजे होतं. परंतु आल्यावर पळापळी, कोण दिवस येईल कैसे. त्या देहाचा भरोसा नाही म्हणून करा पूजन लवकर.
म्हणून सांगितले. आता लक्ष्मण म्हणे घ्यावं, लक्ष्मण म्हणे घे ना पावसी. लक्ष्मण म्हणे घे नाम, लक्ष्मण म्हणे घे नाम, पावसील तू सुख धाम. आखरी सुखाला येऊनच पोहोचलो, सुखाचा धावा घेऊन संसारात पळपळी केलो. कुठा गटला नाही, न गटल्यामुळं आखरी गुरुमावलीकडे आम्ही आलो. बापा सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. त्यावेळी गुरुमावली काय केले, या सुखाच्या भानगडीमध्ये पडून तू परेशानी होऊ नको. खरा तुला निजसुख पाहिजे असेल तर जो तुम्हाला जन्म दिलेले आहे आणि वारा पाऊस पीक जे काही तुमचा संरक्षण करू लागलेले आहे, 84 लाख योनीला अन्न प्रदान करू लागलेले आहे. किती? 84 लाख योनी. तेवढा प्राणीला अन्न पुरवठा करत आहे. तर तो त्यांच्या स्मरणात तो राहिला आणि त्यांच्या पूजा पाठ जप तप तू करत राहिला तर काय होईल? पावसील तू सुखधाम, सुखाचा धाम तुला दाखवून टाकतात. हे लक्ष्मण महाराजजी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. असा हा परम सुख, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम. द्वंद्व संपयला पाहिजे. एक द्वंद्वाचा गोंधळ आहे. सुख वाटते परंतु शेवट देत नाही. एक भारीचा मोबाईल घेतली आपण, फार आनंद वाटला. तेवढंच सुख तुम्हाला आखरीपर्यंत ते राहील का त्या मोबाईलचं सुख? जसं जसं दिवस संपत जाते कोणीतरी दुसरं ते मोबाईल वाला ह्याच्यापेक्षा भारीचं काढला मोबाईल. तुम्ही भारीचं केले हो, ह्याच्यापेक्षा भारीचं केलं. त्याचा आवाज, त्याचा हवा फुस केली. कोणाचं? पहिले मोबाईल घेतलेले माणसाचं. कारण त्याच्यापेक्षा भारी, माझापेक्षा भारी त्याच्याकडे आहे, परंतु याला समाधान नाही. आता तेवढं समाधान वाटत नाही. म्हणा तुम्हाला वाटलं होतं की घेतल्यानंतर आम्हाला सुख मिळेल, तसं तर बायको घेतल्यानंतर तसं वाटत होतं सुख मिळेल, लेकरं झाल्यानंतर सुख मिळेल, पैसा मिळाल्यानंतर सुख मिळेल, बिल्डिंग बांधल्यानंतर सुख मिळेल, भाडा दिल्यानंतर सुख मिळेल, गाडी घेतल्यानंतर सुख मिळेल. भारी भारीची गाडी, मर्सिडीज गाडी, BMW गाडी, त्याच्यापेक्षा भारी गाडी, ते घेतल्यानंतर सुख मिळेल. BMW घेतलं तर काय, तुम्हाला मर्सिडीज घेतलं तर काय, काही घेतलं तरी त्याच्यामध्ये बसल्यानंतर अजून दुसरा त्याच्यापेक्षा भारी नवीन गाडी दिसलं, मर्सिडीज मध्ये बसलं तरी सुद्धा तुमचं बुद्धी मरमर करते. म्हणून तिथं मिळू शकत नाही, पळत राहते सुख. या ठिकाणी या मार्गात गेल्यानंतर तुम्हाला सुख ऑटोमॅटिक तू जाईल कुठं? सुखधाम. म्हणून अनेक संत कोणाचा मागे लागले? शंभू, भगवान शंभूच्या मागे लागले. 100% सुख तुम्हाला पाहिजे असेल आणि शेवटपर्यंत न सरणारा सुख तुम्हाला पाहिजे असेल तर एकमेव ठिकाण आहे तो शंभू. म्हणून सगळं संग परित्याग होऊन संन्यासी होण्याचं एकमेव कारण आहे 100% प्रेम शंभूच्या प्रती असावं. लास्ट एकच अर्धा मिनिटामध्ये बोलतो तुम्हाला. मी बद्री केदारला गेलो, अमरनाथला बद्री केदारला गेलो. बद्री केदारला जाता वेळेस माझ्यासोबत एक भोलेनाथ म्हणून एक माणूस होतं, दिगंबर मुंडकर. तुला बघून आठवण आला. दिगंबर मुंडकर माझ्यासोबत असल्यामुळं आम्हाला तिकडी इकडी जायची सवय होती आणि आम्ही चलत जात होतो थोडा जंगलामध्ये. त्यावेळी
छोटस झोपडी दिसलं आणि त्या झोपडीमध्ये एक दगडामध्ये बोगदा काढले होते. त्या बोगद्यामध्ये काय हे बघावं म्हणून येऊन बघले की महाराज बसले होते. वाट नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, आम्ही त्या महाराजांना भेटलो. युपी उत्तर प्रदेश असल्यामुळं त्या ठिकाणी हिंदी बोलावं लागत होतं. त्यांना गप्प बसव की नाही, गांजे मिळते का महाराज म्हणून गेली. तू कशासाठी गेलास, काय विचारलास. त्यावेळेस तो म्हणाला, अरे आम्हाला पास तो नहीं मिलता जी वैसा. ठीक है स्वामी जी, महाराज जी आपको इतना दूर आके बैठे, आपको कुछ व्यवस्था कैसे, खाने का इंतजाम कौन करता है. क्या इतना सुंदर तो महाराज बोले, जिन्होंने मुझे पैदा किया है उनको फिक्र करना पड़ेगा, मुझे फिक्र करने का जरूरत नहीं. शंभो करी माझी चिंता, मैं कभी भी एक दिन भी उपास नहीं रहा. देखो तुम्हारा कितना पड़ा हुआ है, कितना ही देखो. तर तिथं वाट नाही, त्याच्या व्यवस्था कसं होत असेल विचार करायची गोष्ट आहे. तसं 84 लाख योनीला जीव जंतूला अन्न देण्याचं काम शंभू करत आहे. असा अन्न देणारा शंभूचा मागे आम्ही लागल्यानंतर काय तुम्हाला कमी पडू देणार नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो स्वामीजी, या ठिकाणी एवढा मोठा भव्य बंगला झालेले आहे, एवढा भव्य व्यवस्था झालेली आहे, अजून मोठा टार्गेट आहे. हे संपूर्ण टार्गेट करण्यासाठी किती मोठा व्यापार करावा लागते तुम्ही विचार करा. किती मोठा व्यवहार करावा लागते. कुठल्या प्रकारचा व्यवहार न करता, कोणाला पैसा न मागता, कोणाच्या मागे न पळता, मला द्या तुला द्या म्हणून पावती सुद्धा न फाडता. आमच्या नावाने पावती फाडला असेल कोणी कोणी, परंतु आम्ही कोणाच्या मागे नादी न लागता सार्वजनिक बोललो. कोणाला तुम्हाला सेवा करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही सेवा करू शकता, परंतु प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला दिगंबर पडेल, तुम्हाला या ठिकाणी येऊन अन्नदान करावं लागते असं काही न बोलता. तुम्हाला सांगतो किती व्यवहार आपली उलाढाला तुम्ही ऐकलं तर तुम्ही थक्क होऊन जाईल. बिदरला 4 ठिकाणी मठ, बिदरला 14 एकर कामधेनू गोशाळा आहे, मुक्तिधाम मठ आहे, पंचाचार्य पुण्याश्रम आहे 6 एकर मध्ये, आणि शापूर गेट मध्ये आराध्य नगर म्हणून तिथं आहे. आदिलाबाद डिस्ट्रिक्टहून आले ते परमेश्वर त्र्यंबकप्पा. आदिलाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये 6 लेकर होते आपल्या ह्याला, त्याचं नाव काय, बालाजी याच गुढी हत्तूरचे बालाजी, थोडं हे आहे बघा. 6 मुली होते. त्यावेळेस त्यांना मी म्हटलं तुला मुलगा होती की रे मुलगा. अप्पा मुलगा झाला तर आम्हाला या ठिकाणी एक मठ बांधून देतो, तुम्हाला मठासाठी जागा देतो म्हणते. जागा देणं ते, परंतु तुला मुलगा होणार म्हणजे होणार. तर त्याला मुलगा झाले, मुलगा झाले आणि त्या ठिकाणी मठासाठी त्यांना जागा दिली आणि त्या जागेवर जायला मला वेळ मिळते. आदिलाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये मठ किती आहे मला आठवण करावं लागते, मोजावं लागते. बघतो कुठे कुठे बघतो असं मला म्हणावं. हे बगर पैशाने झालेले नाही, कोणाला न मागता झालेले. कारण मागायचं गरज नाही. आम्ही कोणाच्या सेवेत आहोत, शंभो महादेवांचा सेवेत असल्यामुळं हे सगळं सेवा त्यांनीच तुमच्याकडून आम्हाला ते करून देत आहे. म्हणून शंभो करी माझी चिंता, ही चिंता त्यांच्यावर सोडून द्या. लक्षात आलं का? आजपासून निश्चिंत राहा. माझा चिंता तो करेल. तुम्ही चिंता करून करणार काय?
उगा बीपी चढून घ्यायचंय उलट पाहिजे नाही, समाधान राहायचं. असा जो भाव हा सुंदर प्रबंध या ठिकाणी लक्ष्मण महाराजांचं आपण या ठिकाणी ऐकलो. बघा बघता बघता आम्ही 1.5 तास वर गेलो बोलता बोलता. आज आप्पामुळं थोडा एक्स्ट्रा मी या ठिकाणी बोललेले आहे. तर परिवाराच्या साथ इतका आनंद या ठिकाणी आम्हाला वाटलेले. तुमचा परिवाराला वाटला न वाटला मला माहिती नाही, परंतु आज तुम्ही या ठिकाणी येऊन इतका आनंदपूर्वक आखरीला येऊन सकाळी सकाळी तुम्ही दृश्य बघायला पाहिजे होतं. एवढं पब्लिक आमच्या अनुष्ठानाच्या काळामध्ये एवढं पब्लिक पहिल्यांदा इथे येऊन प्रसादाचं ग्रहण करून रक्तदान मात्र तब्येत खराब आहे, डॉक्टर परीक्षा झाली मंदिर. अन्नदान, रक्तदान, धनदान सगळं दान केले, रक्तदान बी केले पाहिजे. सगळं त्यांच्यासाठी समर्पण केलेले. ते मोठे किती मी मोठा. तर हे भाऊ वाटत नाही, हे 2 मित्र आहे की असं वाटतं. त्या प्रकारचे वागतात ते मित्रासारखा. तर असा हा प्रेमळ संसार फार क्वचित आम्हाला पाहायला मिळते. रामभक्तासारखं आदर्श आपण यांच्याकडून घेऊ शकतो. तर आज या ठिकाणी येऊन मी नंतर विचार केलो, या ठिकाणी पब्लिक आज वाढण्याचं एकमेव कारण ते कुठं बॅनर लावलेले यांचे. म्हणजे बॅनर बघून इथपर्यंत येऊन प्रसाद, हे प्रसादाच्या व्यवस्थेत चला, तिथं प्रसादाच्या व्यवस्था चला म्हणून धावून लोक आलेले आहेत. तर असो आनंदपूर्वक या ठिकाणी अन्नशांती झालेले आहे. अशा प्रकारे भगवंत तुम्हाला कृपा करत राहावे. प्रतिवर्षी या ठिकाणी येऊन सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊली तुम्हाला आशीर्वाद देवो एवढा अपेक्षा व्यक्त करून आता बिदरून काही भक्त आलेले आहेत आणि काही भक्तांचा उद्या सकाळी पूजा होणार आहे. सकाळी 9:30 वाजेपर्यंत या ठिकाणी सुचिरभूत होऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं. पूजाला आपण सद्वेळ देवायचं. लवकर करा शंकर म्हणून बोललेले. संत शिरोमणी मंगल स्वामी महाराज की